पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। यदक्षरमनाख्यायमानन्दमदकेवलं श्रीमान्निवृत्तिनाथेति ख्यातं गौतमाश्रय। तुझया पाशी लपसी तया विश्व हे दावेसे प्रगट ते करिसी अवघी चित्तू। लागलं माझ्या डोक्याला पुसा वासुदेवा उद्या तुला हरे ठेवायचं काय करायचं आता कोणता शहाणा बाबा सद्गुरु विठ्ठलनाथ रामकृष्ण महाराज की जय। तो जया पाशी लपसी तया विश्व हे दावेसे प्रगट जे करिसी अवघी चित्तू। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेली ओवी मला वाटते 1 महिन्यापासून चालू आहे। त्याचं सगळ्यापर्यंत चिंतन आले की नाही मला काही सांगता येणार नाही। आळंदीमध्ये त्याच्या अगोदर म्हणजे प्रस्थानच्या अगोदरपासून सुरू झालेली बोली 14वा अध्याय आहे ज्ञानेश्वरीमध्ये। जय जय आचार्य समस्त सुरवर्या प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदय असं या मंगलाचरणाला प्रारंभ झालेला आहे। हे मंगलाचरण आहे आणि मंगलाचरण या शब्दाचा अर्थ असा आहे इथे पूजपूजक भाव श्रेष्ठ कनिष्ठ भाव आणि वस्तू निर्देश अशी लक्षण असतात मंगलाचे। कारण वस्तू निर्देश म्हणजे वस्तुस्थिती जी आहे ते वर्णन करत असताना सुद्धा मंगलाच्याच माध्यमातून वर्णन करता येतं। ज्याप्रमाणे पातिव्रता स्त्रीला मालकाचं नाव घेण्यासाठी तिचा पातिव्रतापणा सिद्ध करण्यासाठी तिला नाव द्यावं लागतं। नावातून तिचा तो भाव प्रगट होत असतो। कशातून? त्याप्रमाणे मंगलामधून त्या असणाऱ्या अधिकाऱ्याचा भाव प्रगट होत असतो की जे मंगल करणारा आहे। मंगल या शब्दाचा अर्थ जो नमन करणारा आहे, ज्याचं नमन करणारा आहे त्याची वस्तुस्थिती प्रकट करून सने नमन करायचं आहे। ज्या ज्या वेळेला पूज्यपूजक भाव असतो त्याही वेळेला ते सर्व लक्षात असतं। ज्यांना ज्यांना तुम्ही नमस्कार करता त्यांचा अधिकार लक्षात घेऊन नमस्कार करता। कसंच करता बघा तुम्ही एखादा अधिकाऱ्यात जर बसलेला असला, एखादा जर दर्शन घेत असला तर तो नाविलाजाने त्या अधिकाऱ्याचं दर्शन घेतो का विलाजाने? का अधिकाऱ्यात बसलेला आहे तो, पण नमस्कार करणाऱ्याच्या दृष्टीने तो जर गौण असेल तर तो नमस्कार करतो, पण त्याचा सगळा निर्णय करत नमस्कार करावा लागतो म्हणून करणं वेगळं आणि त्याचे सर्व अधिकार लक्षात घेऊन नमस्कार करणं वेगळं। इथे माऊली ज्ञानोबराय नमस्कार करतात ते निवृत्तीनाथला करतात। निवृत्तीनाथ या शब्दाचा अर्थ आहे या जगाचा अधिष्ठान। हे उपाधीमध्ये जरी आलेलं असलं ते निरुपाधिक आहे। काय म्हणजे उपाधीचा जरी संबंध तुम्हाला दिसत असला, बऱ्याचशा वस्तू या जगामध्ये अशा आहेत
त्या उपाधीच्या संबंधाने तुम्हा आम्हाला प्रतितीत होतात, पण ज्या वेळेला त्याची वस्तुस्वरूप प्राप्त होईल त्याला उपाधी राहतच नाही. उदाहरणार्थ असं आहे, मीठ आहे. मीठ पाण्यामध्ये मिसळला की मीठ राहत नाही. काय राहत नाही? मीठ राहत नाही. ते दिसतंय मीठ, पण पाण्याचा संबंध आला की ते राहत नाही. साखर आहे, तोंडाचा पाण्याचा संबंध आल्याबरोबर साखर गोड होते, पांढरे शुभ्र राहतच नाही. साखरेचं स्वरूप पांढरं आहे का गोड आहे? गोड आहे. आणि दिसताना मग गुढी पांढरी आहे का? गुढी आहे का पांढरी आहे? गुढीच आहे, पण पांढरं दिसते ती चुकीचं आहे का बरोबर आहे? गुंत तर आहेच. हे बोलणं जरी तुम्हाला सोप्यातून दिसत असलं तर इतकं एवढं सोपं नाही ते. कारण आपल्या समोर तुम्ही हातामध्ये साखरेचा खडा घ्या, तो पांढरा शुभ्र दिसतो तुम्हाला. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही तोंडामध्ये टाकता किंवा एखाद्या वस्तूमध्ये टाकता त्यावेळेला ते पांढरा पदार्थ होतो का गोड पदार्थ होतो? याचा अर्थ साखर गोड आहे का पांढरी आहे? मग पांढरी दिसत नाही का? मग ही अधिक जे आहे ते लटका आहे का खरं आहे? कधी निर्णय आला ज्यावेळेला तुम्हाला दिसत त्यावेळेला पांढरी शुभ्र साखर तुम्हाला घ्यावी लागेल. दुकानामध्ये खरेदी करताना पांढरी शुभ्रच घ्यावी लागेल, तुम्ही खांडसरी घेणार नाही. पण घेत असताना तुम्ही गोळी म्हणून घेता का पांढरी म्हणून घेता? गोळी. आणि ज्या वेळेला त्याचा खरा संबंध येतो म्हणजे गोळीचा संबंध येतो त्यावेळेला पांढरेपणा असतो का? मला पुन्हा पुन्हा सांगण्यापेक्षा ज्या वेळेला पांढरेपणा राहत नाही याचा अर्थ आहे पांढरेपणा खरा आहे. बरेच लोक मला सुद्धा डागायला नाही गोष्टी, म्हणजे याचा अर्थ असा आहे माझ्यावर पण आरोप करते. कारण ज्याला वेदांत शास्त्राची संगती नाही, ज्याला निर्णयाची संगती नाही, अशांना शंका निर्माण होऊ शकते. आणि ज्याचा विश्वास नाही अशीची शंका तयार होऊ शकते. ज्यांचा विश्वास आहे कदाचित त्याला वेदांत शास्त्राची संगती नसेल पण विश्वास आहे. ज्याचा विश्वास आहे तो निर्णयावरती राहत असतो, आणि ज्याचा विश्वास नाही त्याची कल्पना तयार होत असते. आणि कल्पना ही तुम्हाला दुःखाला कारण असते. कधी ना कधी त्याचं दुःख भोगावं लागत असतं. तेव्हा साखरेचं जे पांढरं म्हणजे मी कशा कथा दृष्टांत सांगितलं तुम्हाला की या जगामध्ये अनेक वस्तू आहेत की ते आहेत एका रूपाने आणि दिसतात एका रूपाने. पांढरे आणि गोड हे दोन अंग आहेत का साखरेला? एका वेळेला दोन अंगाची प्रतीती तुम्हाला केव्हा केव्हा आली एवढं सांगा. ज्या ज्या वेळेला तुम्हाला पांढरी शुभ्र प्रतिती येते त्यावेळेला गुढी प्रतिती येते का? आणि ज्या वेळेला गुढी प्रतिती येते त्यावेळेला पांढरेपणा प्रतिती येतो का? नाही. अजून थोडं पुढे जाऊ का? आता जेव्हा गोडीचा प्रत्यय येतो तुम्ही गोड लागली असं म्हणतात त्यावेळेला ती गोडी सांगता येते का? ती गोडी रूप होऊन साखर गोडी रूप होऊन जाते, ती अशी आहे अशी ती सांगता येत नाही. त्याप्रमाणे परमात्मा असा आहे असं कधी होतच नाही. काय काय परमात्मा असा आहे असं होत नाही. का होत नाही? त्याला असं आहे म्हटलं की त्याला छेद लागत असतो. कसा आहे देव, कसा आहे असं जर म्हटलं तुम्हाला, तुम्ही म्हणले असा आहे, तर तुमचा अनुमान चुकीचा ठरेल. कारण प्रत्यक्ष प्रमाणात असं नाही आहे का? कारण त्याला प्रत्यक्ष होतच नाही. गोडीचा प्रत्यक्ष आहे का अनुभव आहे? गोडीचा अनुभव का प्रत्यक्ष आहे?
अनुभव आहे. त्याप्रमाणे देवाचा अनुभव आहे का प्रत्यक्ष आहे? एक मात्र आहे, प्रत्यक्ष अनुभव आहे. काय? माझा पाहा अनुभव केला देवा पुरा, माझा पाहा अनुभव. आपला शब्दाचा अर्थ माझा नाही, सगळ्यामध्ये जो आहे तो केला मी त्याचं स्वरूप झालो. आता मला देव आणि मी दोन राहिलेलो नाही. त्या दोन पणाला निवडायला जर गेले तर निवडणारा स्वरूप होत असतो. काय होत असतो? निवडणारा स्वरूपाकार होता. परमात्मा स्वरूपाचा निवाडा करायला जर तुम्ही आम्ही गेलो तर निवडणारा परमात्मा स्वरूप होत असतो. तो निवडणारा शिल्लक राहत नसतो. गोडी आणि गुळू, कापूर आणि परिमळू, निवाडू जाता निवाडू पांगळा होय. पांगळा म्हणजे निवडणारा तिथे दमदारणार नाही. गोडी आणि गुळ ह्या वस्तू दोन जरी वाटत असल्या तर एक आहेत का दोन आहेत? मग इथे कोण लपलेलं आहे? साखरेमध्ये गोडी लपलेली आहे का गोडीमध्ये पांढरेपणा लपलेला आहे? काय लपलेलं आहे? गोडीचा समूह मिळून सनी साखर आहे. उघडी गोडी आहे का लपलेली आहे? बरोबर नाही. म्हणजे आता आपण म्हणजे चलू ना, आपण टप्प्याटप्प्याने तुमच्या बरोबर मी चालतो, माझ्यावर तुम्ही चाला, आणि तुम्ही बोलत बोलत गेले तर मग मला कळत पुढं. हो ना, तसं कळत नाही. कारण तुमचं ठेपायचं असं मी त्याची जाऊन काय करू, त्याला विलाच नाही. तुमच्या बरोबर चालतो मी, कारण ती लपलेली आहे. पहा तुम्ही, नाटकामध्ये पुरुष लपलेला आहे का उघडा आहे? बाईचं पात्र घेतलेला नाटकातला पुरुष आहे. उघडा पुरुष आहे का लपलेला आहे? पंडितराव साडी नेसलेला आहे, ब्लाऊज घातलेला आहे, लांब झडप केस कमरेच्या खाली, काजळ घातलेलं आहे, नथनी घातले, सगळे अलंकार स्त्रीचे घातलेले आहेत. तरी तुम्हाला दिसताना पुरुष दिसतो का स्त्री दिसते? बोलिए. बोला ना, कसे बोला. काय मी तुम्हाला तुमच्यासारखं होईन का मी? म्हणजे याचा अर्थ तुम्हाला गुंता बी नाही, पण तुम्ही कळाल्याचा जरा भाव तर द्या ना. हा, लय मार्केटने पाहिलं हुशार माणसाने तर कळून बी एखाद्या कुणी बघू द्या, त्याला बाई दिसते का पुरुष दिसतो? आता मी काय करतो, त्या बाई मधला पुरुष बाजूला नेतो, मग कोण दिसत? म्हणजे बाईचे सगळे अलंकार काढून ठेवतो, साडी घालून ठेवतो, त्याला पॅन्ट मॅनीला घालतो, मग पुरुष दिसेल का बाई दिसेल? मग ज्या वेळेला बाईचं पार्ट पुरुषाने घेतलं त्यावेळेला कोण दिसत होतं? जरा डोकं चालला ना. पार्ट जरी बाईचं असलं तर दिसणारा कोण होता? पण हे ज्याला माहिती आहे की हा पुरुषच आहे, तो कौतुकाने हसेल, त्याच्यावर लिंब उतरीन, त्याच्यावर मीठ उतरीन की एक गंठ्या, अरे तू असताना आम्हाला कसलंच अंग दिसून दे ना, आणि सगळं अंग त्याचं प्रतीक झालेलं आहे. बोलणं कोणाचं आहे? तो बाई सारखा बोलू द्या. बोलणं कोणाचं आहे? त्याचं दिसणं कोणाचं आहे? कोण दिसतंय?
अरे बाईच्या वस्त्रामध्ये पुरुष असून पुरुष ओळखणं, जगात परमात्मा ओळखायचा आहे. कळाला असं कोण म्हणत नाही. आम्हाला देव कळाला नाही असा कोण म्हणणारा पुरुष आहे मोठ्या अंतकरणाचा? न कळता कळालं म्हणणारे माणसं जास्ती आहेत का कळून सुद्धा आम्हाला कळालं नाही असे म्हणणारे माणसं आहेत? कळून कळायला म्हणणारी त्याच्यात सगळेच. देव आम्हाला कळाला नाही कारण माऊली ज्ञानोबराय सांगतात, प्रभो तुम्ही उघड्यात लपलेले नाही, त्याचं स्वरूपच असं आहे. देव प्रगटा लपाला, देव प्रगटा लपाला, आडाप बैसला, आडाप बैसला, देव प्रगटा लपाला. काय करावं, काय करावं असं म्हणावं का? बघता अभंग म्हणणाऱ्या कमी आहेत गेल्या का? देव प्रगट लपाला, शब्द काय अगोदर? प्रगट आहे का लपाला आहे? याचा अर्थ आहे देव प्रगटाच आहे, फक्त कळत नाही म्हणून तुम्हाला आम्हाला लपलेला वाटतो. नाही म्हणू जायचे पर विश्वाकारी देख हा विश्व आहे म्हणे तेव्हा हे माय. बर असं केलं का तुम्ही? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे काय हरकत नाही. अगदी शुकर तुम्ही ओवीला. कारण सुरुवात कशी झाली? नाही नाही, ओवीची सुरुवात यायचे म्हणे वस्तू ते येण्याचे कारण नाही, पहिलीच ओवी लागते आपल्याला. कारण गंमत अशी आहे, नाही म्हणू जायचे तर विश्वकार्य देखील देखील आणि विश्व आयुष्य म्हणजे तेव्हा ही माया. आता गंमत अशी झाली, मी जो सिद्धांत मांडत होतो त्याला अंग आलं. काय आलं? अंग आलं. आणि ते अंग आहे याच्यामध्ये, म्हणून मी परत तुम्हाला पुन्हा उच्चारायला लावलं. आणि ही ओळी मला 5-10 मिनिटांमध्ये माझ्या मुखातून आलीच असते. गंमत अशी आहे, अगोदर मी सांगत असताना 2 भाग सांगत होतो. एक त्याच्यावरती आलेला एक अलंकार आणि वस्तू. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला बस म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्याकडे जेव्हा पाहता तेव्हा मी तुम्हाला नाना दिसतो का माझं आत्मस्वरूप दिसतं? असं मी बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे. कोण दिसतं बा? तुमच्या आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जी आसने पण आहे ते तुमच्या आत्म्याचं आहे का तुमच्या तोंडाचं आहे? बोला. तुम्ही एकमेकाला पाहिल्यावर तुम्हाला आहेत असं वाटतं का नाहीत असं वाटतं? असं म्हणायची सुद्धा गरज नाही, आहेत बरं का, नवले महाराज आहेत बरं का, असं म्हणायची गरज आहे का? काही आपोआप आहेपणाची सिद्धी होते. उलटी आहेत बरं का म्हणल्यावर माणसं म्हणते गेलती का, असा परिणाम. म्हणजे बोलणं फार इतकं सोपं नाही, म्हणजे हसण्यासारखं नाही, गांभीर्य याच्यामध्ये. ते आहेत असं म्हणण्याचं सुद्धा कारण पडत आहेत, पण आहेत ते कोण आहे? पण बऱ्याच वेळेला एखाद्या आपण प्रेतापाशी जातो तेव्हा कधी गेले हो 4 वाजता गेले, त्यावेळेला कोण आहे पुढं? त्यावेळेला त्यांचा देह आहे की नाही? मग येते ते गेलेलं कोण आहे? देह पडलेला आहे आणि गेल्यासारखं झालेलं आहे. याचा अर्थ असा आहे, आत्मतत्व देहातून बाजूला गेले आणि पडलेलं कोण आहे? पडलेल्याकडे पाहून आत्मा नाही म्हणणारे माणसं आहेत का आत्म्याकडे पाहून आत्मा नाही म्हणणारे? आत्मा आहे कशावर सिद्ध करावं लागतं? कशावर? द्यावर. आणि आत्मा नाही, ही देहावर का प्रतीती? तर देहावरती क्रिया प्रतीतील येत असते.
आत्मस्वरूपाची क्रिया नाहीये. देह. माझं बोलणं ते आत्मस्वरूपाच्या सत्तेने, आत्मा नाही बोलत, आत्म्याच्या सत्तेने बोलणारा तोंड आहे, आत्म्याच्या सत्तेने पाहणारा डोळा आहे, आत्म्याच्या सत्तेने ऐकणारा कान आहे. आत्मा नाही ऐकत, त्याला कान नाही ऐकायला, आणि कानाला ऐकायला सत्ता नाही. सत्ता नसली तर कान ऐकू शकत नाही, आणि कान नसले तर सत्ता काम करू शकत नाही. आत्मतत्व उदासीन. मग ना हेतू ना उपादान ना अंगे करे. त्याला संवाद कुठलं कर्म उपादान कारण नाही, निमित्त कारण नाही, कसलं कारण नाही. तो तुम्हाला आहे का, तुम्हाला लाईट आहे का नाही हे कशावर ओळखावं लागते? उपाधी. उपाधीवरती ओळखावं लागते, बल्बवरती. गेली तरी बल्बवर गिरी का लाईट कशाकडे पाहून बांधता तुम्ही? का लाईटीकडे पाहून? मग तुम्हाला एवढं डोकं चालत नाही का विज्ञानामध्ये सुद्धा? वारा वाजता मानवा. का रुखू देण्याचा देखावा रुखू नाही तिथं पांडव नाही तो का? नाहीये. मग जर मग तरी त्यामध्ये बोलत असताना माऊली ज्ञानोबरांनी दृष्टांत देताना तसा विजाती संबंध केला त्यांनी. वारा आणि झाडे सादृश्य स्वरूपात आहे का? हं? त्याला सादृश्यता आहे का? अहो किती झाड एका जागेवर आहे, झाड आकारमान आहे, झाड दृष्ट उत्पत्ती येणार आहे, वारा दृष्ट उत्पत्ती येणारा नाहीये, सूक्ष्म स्वरूपातला आहे. आणि त्याच्यावर लक्षण कसं केलं मग? कारण लक्षण करताना असं केलं का आपण एखाद्या कुत्र्याचं लक्षण माणसावर केलं विजाती? किमान लक्षण, पण तुम्हाला लक्षण करण्याकरता सिद्धांत जुळायचा आहे. वारा वाहता पाहावा का रुखू डवरता देखावा? माऊली ज्ञानोबरांनी सांगितलं तुम्ही कसं करणार आहे? तुम्हाला वारा जर पाहायचा असेल तर त्या वृक्षावर नजर टाकावं लागेल का वाऱ्यावर? मग वृक्ष जो हलतो तो कोणामुळे हलतोय? वाऱ्यामुळे. क्रिया सिद्ध झाली का सत्ता सिद्ध झाली? हं? मी पुढे बोलणार नाही. क्रिये करून तुम्ही सत्तेकडे गेले का सत्य करून सत्तेकडे गेले? वाऱ्याच्या झाडाच्या हल्ल्यावरून वारा आहे असं सिद्ध केलं. त्याप्रमाणे तुमच्या डोळ्याच्या हालचालीवरून तुमच्या सगळ्या असण्यावरून आत्मसिद्धी केलेली आहे. त्याचा प्रत्यक्ष होत नाहीये. आत्मा आहे असं म्हणता येत नाही, परंतु उपाधीच्या माध्यमातून तुम्हाला आत्मस्वरूपाची प्रतीती येते. असा आत्मस्वरूप भुगा नाही का लपलेला आहे? आणि तुकोबरायांनी किमया केली पुढं. आपल्याच आड बसले इथे. कोणाच्या आड बसले? कोण कोणाच्या आड बसले? देव कोणाच्या आड बसला? डोंगराड, समुद्राच्या आड, कशाच्या आड बसला? एक वेळेला महाराज म्हणतात आपण लपे माझ घरी, आपण लपे माझ घरी, मायाचे इतकी आणकारी. काय म्हणले? एक ठिकाणी सकाळी काकड्या म्हणतात राई रुक्मा बाई तुम्हा येऊ द्या दया. कोणाचा काकडा पाठ नाही? तुम्हाला कोणाला मेळ लागलाय? ही परमात्म्याला जागा करायला रुक्मिणीला राहिला का हाका मारायची? याचा अर्थ आहे यांना इकडं रस्त्याकडून इकडून दाराकडून झोपले ते पलीकडे. सो मायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवे सूत्र बाहेर नटी छायाचित्र. मेळ नाही लागला ना तर परमार्थातला केस सुद्धा आता द्यायला. इतकं सोपे का अध्यात्म हे? झालं झालं केलं केलं, झालं झालं केलं केलं. त्याने ही माया तुम्हाला फसवण्यासाठी आड केलेली नाहीये. त्याची ती गृहिणी आहे. माझी गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे नाही हे चिरूप ठाणे हे अतिवंप हे निद्रिता समीप चेताधुरी वगैरे वगैरे.
तिला नाही हे स्वरूप आहे. तरी ती आहे का? माझी सत्ता घेऊन तिला आहे सिद्धी होत असते. तिला स्वतंत्र सत्ता नाही. माझ्याने सत्ता जलशयामध्ये जे तरंग तयार झालेले आहे आणि तरंगाने पाण्याला झाकिलेलं आहे. काय केलं? लाटेने पाण्याला झाकिलंय. बरोबर आहे? बरोबर आहे का? लाटेने पाण्याला उदका एका परते तरंग नाहीच हे निवृत्ती. पण एका परत निवृत्ती व्हायला काय एका परते म्हणजे एका पाण्याचं जर ज्ञान झालं नाही उदका एका तर अनेक असणाऱ्या तरंगाची निवृत्ती होणार नाही. अनेक लाटाच्या ज्ञानामध्ये एक पाणी हरपले का नाही? दृष्ट्याच्या दृष्टीने पाणी हरपलंच नाही. पाणी तर इथे आविष्कारलंय. आविष्कार. ज्या वेळेला तरंगाकार पाणी झालेलं असतं त्यावेळेला तो पाण्याचा आविष्कार आहे. काय? त्याप्रमाणे जगत हे परमात्म्याचा आविष्कार आहे. काय आहे? आविष्कार. हे त्याचं वैभव आहे. त्याच्या प्रकृतीमुळे तो आड बैसाला याचा शब्द अर्थ असा आहे त्याची जी प्रकृती आहे ती तुम्हाला दिसते ना, ती त्याची प्रकृती आहे. तोच आहे. पण त्या तुमच्या पाहण्याच्या आणि त्याच्या असण्याच्या मध्ये प्रकृती आलेली आहे. तुमच्या डोळ्याच्या आणि सोन्याच्या मध्ये अंगठी आलेली आहे. काय आलेली आहे? अंगठी. तुमच्या पाहण्याच्या फुलाच्या मध्ये हार आलेला आहे. दाखव तो हार. हार कोणाला दिसत नाही. फुलं कोणाला दिसतात? बोला. सगळ्यांना फुलं दिसतात का हार दिसतो? फुलं काढून ठेवा, हार कुठे आहे? सगळ्यांना फुलंच दिसतात पण या फुलाची प्रकृती आहे हार. आता ह्याच्यापेक्षा तुम्हाला जवळ येऊन काय म्हणतात आणि याच्यात मला कळत नसलं म्हणलं तुम्ही पुंडलिका करतो. तिथे प्रकृती आहे का? बोला. अरे एवढं सूत्र सोडून का पुंडलिका करतो? इथे प्रकृती आहे का? इथे हार आहे का? बोला. कल्पना. हे सगळे फुलं आहेत. हार ह्या फुलाची प्रकृती आहे. आता तुम्हाला हार फुलाला पाहू दे. तुम्हाला दिसताना हार दिसतो का? फुलं दिसते? फुलंच दिसतात. फुलंच दिसतात. फुलंच आहेत. तरीही हार वाटल्याशिवाय राहत नाही. हे त्याच्या आड बसलेले. फुलं कोणाच्या आड बसले? फुलाच्याच आड फुलं बसले. त्याची ही प्रकृती, त्याची ती गृहिणी आहे, त्याची ती तरुणी आहे. नाही तुम्हाला म्हातारी होत. ती मरत तर नाही पण म्हातारी सुद्धा होत नाही. हार कधी म्हातारा होतच नाही तुमचा. फुलं वाळून जरी गेले तरी हार वाळा म्हणता का फुलं वाळे म्हणता? म्हणून ती माझी ही गृहिणी अनादी तरुणी, अनादी काळातली म्हणजे कधीची आहे. मी जेव्हा तेव्हाची आहे. पण अजून मी तर म्हातारा झालोच नाही पण तिचाही केस पिकला नाही. मी काही इतक्या नाही काळा कलर आणून बायकोला काढून द्यायला. बायकोला लावायला झालं तुला पुशीतीन त्याला पुशीतीन असे आम्ही म्हातारे होत नाही. कोण म्हणतंय? आम्हाला पाहणारे किती म्हातारे झाले आणि किती गेले याचा तपास नाही. पण आम्हाला काय बदल झाला? आमचा बदल होतही नसतो. सगळं जग बदलत ते आमचा बदल होत नाहीये. का? की आम्ही अनादी आहे. आणि मी जेव्हाच आहे तेव्हाची ती आहे. जेव्हापासून फुलं आहे तेव्हापासून हार आहे.
जोपर्यंत फुले तोपर्यंत झाले, हार तरी सुकन, पण मी सुकतच नाही, त्यामुळे ती पण सुकत नाही. तिला स्वतंत्र, तिला सलाईन लावावं लागत नाही, तिला स्वतंत्र खावं लागत नाही, तिला स्वतंत्र नेसावं लागत नाही, तिला स्वतंत्र झोपावं लागत नाही. मी झोपलं की ती झोपते, मी उठलं की तिला हाक मारावं लागत नाही, मी खाल्लं की ती तिचं पोट भरत, तिला खाऊ घालावंच लागत. अशी कोण आहे ती? अशी ही त्याची प्रकृती आहे. सांगू तुम्हाला, सांगतो पुढे साहेबराव पाटील, हे काय जनार्दन स्वामीची फेरी नाही. म्हणजे मी उघड बोलतो तुम्हाला, हे अध्यात्म हे तुम्हाला असं दिसते थोडं, हे कुठेतरी 1000 कोसावर दिवा आहे. किती 1000 कोसावर अध्यात्मातला दिवा आहे, हे कुठेही सापडायचं नाही. होत आलंय परमार्थ, पण हे गुरुगरचं ठेवणीचं ज्ञान आहे. गुरु संप्रदाय लिप्त काळी भावे, काय की संप्रदायाच्या संबंधाने देत घेत आलेला ब्रह्मज्ञान आहे. जी वस्तू नाहीच आहे, पण ती प्रतिबंध केल्याशिवाय राहत नाही, म्हणून तिला प्रकृती म्हणायचं. अंगठी नावाची वस्तूच नाहीये, पण सोन्याच्या आड येऊन अंगठी दाखवते. तुमच्या डोळ्याला अंगठी दिसते का सोनं दिसतं? मग सोनं नाहीच झालंय का? सोनं सोनं जागती जाग्यावर राहून अंगठी झालं का सोनं जाऊन अंगठी झालं? सोनं सोनं राहून अंगठी झाली. त्याप्रमाणे जगात जगात राहून परमात्मा आहे, त्याला असं बाजूला काढून ते होत नाही. एकाला बाजूला काढायचंय आणि एक सिद्ध करायचं असा व्यवहार होतच नाही. सांगू पुढं का नको सांगू? अरे परमात्म्याची सिद्धी करण्यासाठीच जगताची नियुक्ती आहे. हे जर जगत नसेल ना, तर परमात्म्याचा प्रतीक येणार नाही. जग सारून परवते, हा मग घे जे माते, तैसा नो हे. सकटच आहे मी. जगाला बाजूला काढायचंय आणि मग मला निवडायचंय असं नाहीये. अवघे मीच असे येत नाही कीर अनारीशे. काहीच नाही. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, विठाबाई माझी. त्याच्या अगोदर काय? लसूण मिरी कोथंबीरी अवघा भरला माझा हरी. लसूण मिरी कोथंबीरी, हो लसूण मिरी कोथंबीरी अवघा भरला माझा हरी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, विठाबाई माझी. अरे काय हे काय म्हणायचंय का? जर त्याच्यावर नजर टाकली आणि तुम्ही जर म्हणले ना बघणार, तर तुम्हाला समाधी लागेल. समाधी हे दिसायला वेगळं वेगळं आहे. ही जी तुम्हाला लसूण मिरी कोथिंबीर दिसते ना, हे वेगळं वेगळं दिसतंय ना, या सगळ्या वेगळ्या वेगळ्या मध्ये एकच पाणी आहे. सावध महाराज सांगितलं, सगळ्या वेगळ्या वेगळ्या मध्ये वेगळ्या वेगळा सुगंध आहे, वेगळी वेगळी चव आहे. मिरची तिखट चव आहे, मिरचीची तिखट चव आहे, ऊसाची गोड चव आहे, टमाट्याची आंबट चव आहे, पण सगळ्यात एक पाणी आहे. नाना बीज धर्मानुरूप झाडी गमले आप तैसे परिणमले. परिणाम जो आहे तो जगाचा आहे. आणि म्हणून तुझं लपशी या शब्दाचा अर्थ आहे परमात्मा लपतच नाही. तू जया प्रती म्हणजे ज्याला तुझं यथार्थ ज्ञान होत नाही त्याला जगत दिसतंय. कोणाला? जे तुझ्या विखी मूड पळ्या लागे तो वक्रतुंड, ज्ञानी अशी तरी अखंड ओजूची असं. तुम्ही म्हणा वक्रतुंड महाकाय, आम्ही म्हणणार नाही. मी कधीच आशीर्वाद देण्याने वक्रतुंड म्हणत नाही का? ते आज्ञाना करता वक्रतुंड आहे. ज्ञानेश्वरीची
ज्याला गाठ पडत नाही त्याने हे म्हणायचं. आमच्या उषा पायताना नाही, आमच्या स्वप्नात ज्ञानेश्वरी, झोपलं तरी आम्ही ज्ञानेश्वरीचं प्रमेय करतो. का झोपेत सांगू तुम्हाला मी काय चाललंय ते. झोपेत सुद्धा तीच चालणार, निर्णय करणार, उठून होणार, बसणार नाही मिळाला. वक्रतुंड आहे का उजतुंड आहे? सगळ्या जगाला म्हणजे अज्ञानाला वक्रतुंड आहे, तर ज्ञानाला उजतुंड आहे. वक्रतुंड का उजतुंड? तुम्ही आतापर्यंत ऐकलं होतं घे? होय, तुम्ही रोज ऐका ना, तुम्हाला मी सांगतो नाही बघा, रोज ऐका. आता करा कुंडल का पुन्हा बसा, रोज कशाला तासा तासाला ऐका. जर नवीन नाही निघालं तर माझा राजीनामा प्रवचन कीर्तना. वाकडी तोंड नाही ते आम्हाला. कोण म्हणते? मी नाही म्हणत, माऊली ज्ञानोबा सांगतात आम्हाला वाकडी तोंड नाही, ते दिसायला सगळ्याला वाकडी आहे तोंड. मी ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेला माझा डाव्या डोळ्याने कमी दिसत होतो. डॉक्टर म्हणते आता उजवा डोळा परिणाम झाला. मला मिळत लागलं नाही, असं काय म्हणतो. मला काळजी पडली, ऑपरेशनच्या टायमाला यांनी उजाचं नाही ऑपरेशन, म्हणजे माझा इकडून माझा डाव आहे पण त्याचा तिकडून उजवा आहे, हे माझ्याकडून टकुऱ्यात बसतंय. नंतर मी बरेच वेळ विचार केला, याला नाही म्हणलं, पण हे असं डॉक्टर का म्हणतंय उजव्यावर परिणाम? त्याच्याकडून माझा उजवा आहे पण माझ्याकडून डाव आहे ना. तसं तुम्हाला पाहताना ती उलट आहे, आमच्याकडून ती सुईच आहे. तुम्हाला पाहायची दृष्टी नाही म्हणून वक्रतुंड आहे. हे मला हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळालं. बरं कल्पनी नेत्रनाथ नाही गेलो मी, मग तर कळालंच असतं. गणपती जालन्याला गणपती नेत्रालय, त्याची सुद्धा वाकडी तोंड आहे, म्हणजे डावीकडेच सोंड आहे. म्हणजे त्याची सोंड कोणीकडेच नाहीये, त्याला सोंडच नाहीये. तुमची कोंडी करायकरता ती सोंड आहे. आणि ज्याला कळालीच नाही अजून वक्रतुंड काय आहे, तो म्हणून सांगतो वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, कोटी सूर्याच्या समताकती म्हणतो. त्याची कशाची वाटोळ करायची, चांगलं करायची. ज्याच्याकडे वक्रतुंड आहे त्याचं एवढ्या सूर्यापेक्षा जास्त ताकद त्याची वाटोळ करायची की चांगलं करायची. आणि मग निर्विघ्न करून मी ती सर्व कार्येषु सर्वदा, म्हणजे सतत यांनी वाटोळ करीतच राहावं. आणि याची संगती काय आहे? अरे ठीक आहे, तर्कुतोची भरसून नित्यवेदी अंकुश वेदांत तो महारसू मध कुंगरे एके हाती दंतू तो स्वभाव अखंड बोध मते संकेतो वार्तिकाचा. हे गणपतीचं स्वरूप आहे अध्यात्माच्या दृष्टीने. हे वक्रतुंडन महाकाय काय काढले? षडदर्शनी म्हणा. अरे 1000 वेळेला मी सांगितलं तुम्ही वारकरी आहेत ना, घालील लोटांगण वंदिना चरणांना डोळ्याने पाहिल, प्रेमी आलिंगन भावे वळाली, विठ्ठल रुक्माई ठोबारो मग तुम्ही माताचे पिता तुम्ही. खरं सांगा काय अजून तरी कळालंय महाराष्ट्राला की वारकऱ्याचं काय आहे आणि बावळ्याचं काय आहे? ते कोणत्या शास्त्रात कोणत्या मालिकेत आहे? तुम्ही माता पिता तर तुम्ही हो, हे कोणाचं आहे? हे सगळे वारकरी म्हणते की नाही? कसं वारकरी म्हणावं? अरे वारकऱ्याचे सौभाग्यवतीचा कपाळावर कुंकू नाही, मागाव प्रेम नाही, का नांदायचं नाही, सौभाग्यवती कुंकू नाही ठाव म्हणे मी आहे. काही लक्षणं काय कळलेली आहेत? अरे तुम्हाला सामान्य संगती जर कळाना वारकरीची काय आहे, तुम्ही वारकरी म्हणविता कसे? पंडित तुम्हाला सांगितलं का मी बोलायला? तुम्ही सांप्रदायिक ग्रंथ काढा, त्याच्यामध्ये जर तुम्ही व माताचे पिता तुम्ही जर असलं तर मी तुम्हाला इथून पुढे तुमची गुरवळायला येतो. हे प्रत्येक वारकरी म्हणतो का नाही? बरोबर आहे. म्हणजे पंढरीची वारी करायची, पांडुरंगाची आरती करायची, आणि तुम्ही व माताचे पिता तुम्ही वर काय
मग नंतर ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई विठोबा रुक्माई अकल्प आयुष्य व्हावे तयार कोणाला? ही विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई ज्याचे त्याला हे आहे तमेव माता याला अकल्पना याला कशाला आयुष्य पाहिजे? झालं तिकडे मातीत आपला काय विषय चालला. म्हणजे काय काय करावं? तुम्हाला का ज्ञानेश्वरी सांगू का, तुम्हाला दिंडी करायला सांगू का, तुम्हाला भजन करायला सांगू, काय सांगू का? मी तर म्हणतो तुम्ही भजन करा, तुम्हाला प्रवचन करा. बरे का आपलं प्रवचन असं काय चालला विषय आपला? तू जयापाशी लपसी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही ज्याच्याजवळ लपाल म्हणजे ज्याला तुमचं स्वरूप कळणार नाही त्याला जग दिसतं. जग कुणाला, जग नावाची वस्तूच नाही, पण ज्याला तुम्ही दिसत नाहीत म्हणजे तुमचं यथार्थ ज्ञान नाही त्याला भ्रम तयार होत असतो. कुणाला होत असतो? सामान्य ज्ञानाच्या नंतर यथार्थ ज्ञानापर्यंत जर तुमची बुद्धी पोहोचली नाही तर सामान्य ज्ञानात भ्रम तयार झाल्याशिवाय राहणार नाही. जे वस्तूचे कानिनने आणले थोर जगा जाणेने नाही ते नांदविले जेने मी तुझे नको तीच ना दिलं. उदाहरणार्थ तिकडे तो असलेला नदीच्या काठावरचा 5 फुटावरती लाकूड तोडले, त्याची साल काढली. अतिश्रीमंताचं वराड आहे. बैल खांबो का पुरको हा निशे नव एको काय नेनो आवलो अगोदर काय नेनो झालं का लाकूड नेनो झालं? काय शब्दाचा अर्थ काय? अनिर्णय काय? जैशी वस्तू असे तैशी किरण दिसे. जशी आहे तुम्हाला दिसली नाही का जशी आहे तशी दिसत नाही? का बरं? का दिसू नये? याचा अर्थ आहे लेणे सोन्याची जो जाणे हा तो लेणे पण ते वाव म्हणे, पण कधी तेवी मी जाणून मग मी म्हणतो का दिसू नये? हे जे लेणे सोने पण जो जाणे ज्याला लेणं आणि सोने हे दोन्हीचा निवाडा करतो त्याप्रमाणे परमात्मा स्वरूप उघड असून सुद्धा लाकूड तुम्हाला जे दिसतंय ते उघड आहे का लपलेले लाकूड? उघड आहे. पण तुमच्या कल्पनेने घेरा घेऊन त्याच्यावरती चोरपणाला दिलाय, लाकूड चोर झालंय. लाकूड कधी चोर झालतं का? कधी होऊ शकतं का? असं झालं म्हणजे त्या बापाच्या काळात ते काय होतं चोर होता, आता पोराच्या काळात लाकूड झालं. असं झालं कधी? हा म्हणजे त्याला मागचं पुढचं काय लागत नाही. बघा तो कशी चतुर्मांस आहेत बघा बरं. हा म्हणजे तुमचं सहज होते पण ते गमतीच होते. ते त्रिकाला बाधित म्हणजे कालही नव्हतं आजही नाही आणि उद्याही त्याच्यावर चोर होणार नाही. त्रिकला बाधित लाकूड असून सुद्धा श्रीमंताचा ओराड उष्ण सोनं घातलेल्या बाया. कोणाचं? शेजारणीचं सोनं घेतलं. एका बाईने सोनं दिलं एका माणसाला, एका बाईला ती लग्न नाही, पण माघारी असतो बाई पाणी पिल नाही. त्या दिवशी ते पिल नाही, संध्याकाळी पण पिली नाही. सकाळची पारी तो माणूस जेव्हा घेऊन आला तेव्हा बाई पाणी पिली. आणि तिने मला नंतर सांगितलं असं असं झालं. म्हणजे बावळा दिसत तू. ती म्हणली त्याला इलाजच नाही, तेवढे झटक्यात सगळं झालं. ती दे म्हणली आम्ही मी तिथे नुसतं चालता चालता नाही म्हणलं असतं तू. ते नंतर मला वाटलं विशेष उष्ण सोनं घातलेलं बाया, 5-25 बाया बैलगाडीत बसलेल्या, 2-3 बैलगाडी एका मागे 2 लाखाचा बस्ता बांधला.
आणि न दिसणारी माणसं बसलेली. आपण दिसणार आहेत का न दिसणारी? काय दिसतंय रे तुम्हाला? काय दिसतं काय तुम्हाला? मी दिसतो का? होय. अरे मी दिसतो का तुम्हाला? हा न दिसलंच असतं. हा? काय कसं बघावं या माणसाला? कसं बघावं? काहीतरी होते. मला वाटतं की ही नाक थोडं चिरलाय म्हणजे असं कधी लागत काय माझ्या गळ्यात तास नाही. मला गणपतराव अरे एक जण उभा आहे. काय म्हणजे बाकीच बसली का? एक जण ते उभा काय बोलली सोपं नाही. का म्हणतो हे गणपत अरे तू जरा बघ ना. सगळं ते एक जण उभा आहे म्हणजे कोणतं ते लाकू याने समजून खाली किती बसले ते मला काय माहिती. आता एक कल्पना किती बाया म्हणजे काय आजच्या बाया म्हण पदरांचा किती तुमच्या बाया पंधरा केला की सगळ्या लग्नात पदर इकडून तू इकडे होती. उष्ण सोनं दाखायला साऱ्या बाजारात थंडी तिथे साऱ्या लागणार दुसऱ्याला दाखवायला. मला ती एक बाई म्हणली माणूस मेलं तरी सोनेशिवाय बाई तिकडे जात नाही त्या माणसाला भेटायला. इतका त्या बाईला नाद आहे त्या सोन्याचा. काय बायांना कशाचा नाद लागण्यात तपासत नाही. बरं झालं आपण बाया झालो नाही. पण आपण बाया झालो ना पण आपल्याला त्यांचा नाद लागला हिला हो. आपल्याला काय कोण बरे अरे कोण बरे त्याला आपल्याला कोकण काय बया आता का बयान बाबा कशा होईल मी गाडी एकाने एकाने घेतला धट आणि एकाने काढली शिपाया. 2 बैल बदलले गाडी अशी 4-5 बैल नव्हते. सुपात दाण टाकले बाया. एक पदरा एक गाडी लागली. दमानी चालत नाही. दमानी गाडी हाका म्हणायचं कामच झालं. जेवढी पळत तेवढी ही काय गोष्ट आहे बरं बाबा. मी इथं नांगूर आपण आलो आणि याच्या आईने नानीने त्यांनी चुलीला माती काढली शरडूची. तेवढ्यात आमची नांगूर सुटून बैलगाडी त्यांना इतका आनंद झाला. इथं आहे ते एक जण आहे का अशा दोघी होत्या जावा वहिनी ते त्यांना लय आनंद झाला. नेमकी पिशवी भरायचं गाडी आली आणि त्या मनातल्या मनात हसल्या. माझं डोकंच बिघडलं म्हणजे मी नांगोर हाकून आलेलो. येणे आहे ती पिशवी भरली आणि हे असा जावं आणि मला का गडबडीत जायचं भूक लागलेली उन्हाचा कार झालेला. मांडली पिशीन बसल्या मा असले ना का असं बैल इतकं चपळ होते म्हणतात जागावर बोला ना 40 पिंडी पिशी आवडी तर पिशीचा सगळा खबा पाडली खाली उतरलं म्हणजे आजपासून मला त्याला अजून सकाळी जर लागलं ते तर काही म्हणलेच नाही. पण ते म्हणले हसतात गेले. मी म्हणलं काही तर फक्त हसल्याचा परिणाम म्हणजे मग गाम पडला तिकडे बघा पडलं उन्हात आला 12-1 वाजले 12:30 वाजले त्याला हसू येते नाही गाडी आली मग काही हसत विनोदाचा भाग सोडून द्या. गाडी गावात आली पण जिकडं ज्या दारात बसता म्हणलं तर दारात मारुडी बाहेर आला. मला काय जाऊन गेलं नशीब म्हणला गाडी पाळली थांबा. सकाळपासून मारुडी 2-4 घरी 2-4 काठ्या 2 बंदुका गणप्या
काही बसलं का रे? पण हेच का अरे काही काय मला वाढ चक्कर दिसला का तुला ती बैल मुचलेली ती मारड होतो काय होतो तू पांढर अरे पांढर काय अरे हे लाकुडे ए मूर्खा तुला आकल लाकड म्हणतो बरं का तो काय बोलला तुला एक आकल तुला लाकड मारून दुमूस कडे ठेवतो म्हणला लाकूड आहे अरे म्हणलं लाकूड आहे पण दिसलं नाही अरे पाहिल्यावर लाकूड आहे का पाहिल्यावर चोर आहे सहज पाहिलं तर चोर आहे आणि प्रकाशाच्या संबंधाने जर पाहिलं तर तसं सहज पाहिलं तर जगत आहे आणि ज्ञानाच्या प्रकाशे वर्तते सकाळ ज्ञानाच्या संबंधाने जर पाहिलं तर ते ब्रह्म ज्ञान प्रकाश पाहिल ते महान दखारू जाईल हो आणि म्हणून गुरुपौर्णिमा करायची त्याचं एकच कारण आहे आमचं ज्ञान प्रकाश स्थिती प्राप्त आमच्या श्रीगुरूने केली त्या उपकारातून उत्तीर्ण होणं म्हणजे गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय आवश्यक आहे गुरुपौर्णिमा या शब्दाचाच अर्थ आहे ज्ञान प्रकाशाची ही प्रभा आहे ओखा उजळलेली काय झाले ओखा उजळलेली आणि ज्या वेळेला तू आमच्या समोर यथार्थ स्वरूपाने येत नाही त्यावेळेला आम्हाला जगताचा प्रत्यय येतो तो जगत होत नाही पण जाता तो दृष्ट सांगतो नाटकामध्ये खूप सुंदर नाटक चाललेलं नवरा बायकोचं आणि पुरुषच न बाई झालेला आणि पुरुषच नवरा झालेला त्यांचं पार्ट आणि पार्टामध्ये मधले चहा पाण्याच्या विश्रांतीत एक माणूस बावळट माणूस म्हणलं होय मासिंग करशील का आता आला प्रश्न नाही काय बघतो म्हणजे अजून नव्हतं सांगितलं कधी तुम्ही करते ते नाटकातच होतं ना ते त्याला वाटलं खोटंच असेल ते त्याने ते पैशाचा धोरण सोडलं तिथं आणि निने लग्न लावून ती बाई घरी गेलो पहिल्या बायकोन तुंबून काढला हे आणलं का सोड नाटकाला मग ती म्हणायची अहो तुमचंच का ना तुम्ही काय हाणामारी करता एवढी मी न जात असते मला जावं लागत नाही तुम्ही काय म्हणते जावं लागत नाही इथे राहणार का तू तुम्ही मी जात नसते पण मी राहत नसते तिने असं काय बोलत होती तू हाणायची राहते त्याचा बोगा पाहिला आणि सगळ्यात पारीचं उठलं तर त्याला तू दाढी बिडी केली होती खरडून सगळ्यात बरे आले नाही केली समजलं मी रात्री पातळला केलो होतो आता पातळ पण मी पुरुष काही म्हणजे बारकाईने पाहिलं पुरुष कळाला कसं अरे नाटक तुम्हाला कवा कळायचं काय काय रंगभूमीवरी थै 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 नाचे कुलटा जशी अरे कोण म्हणते हे पहा ही जशी रंगभूमीवर कुलटा नाचते हे फक्त तुम्हाला फसवायला आलेली आहे का स्वरूप दाखवायला आलेली आहे त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबा सांगतात आणि कशी वाट लागली तुझं ज्ञान न झाल्यामुळे त्या हे विश्व झाले आणि तू जर प्रगट झाला तर अवघ तूच आहेस अवघ म्हणजे दिसणारा आणि पाहणारा
हा संबंधच राहत नाही. मी परवाच्या प्रवचनात सांगितलं होतं, मी ही नंतर तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला त्याचं स्वरूप प्रगट होत असतं, म्हणजे जगत स्वरूपाचा त्याला संबंध राहत नाही, परमात्मा स्वरूपाचा प्रती येतो, त्यावेळेला पाहणारा आणि दिसणारा हे दोन राहत. म्हणून तिथे तो पाहता पाहणे दूर सारोनिया, पाहता पाहणे दूर. पदी तो हारी श्री हारी पाहिला डोळे भरी. कसा पाहिला आपण? कसा पाहिलाय आपण? पाहिलेलं विसरलो का राहिलाय? तुकाराम महाराज तो हारी श्री हारी पाहिला डोळे भरी. आणि उत्तरार्धात म्हणतो पाहता पाहणे दुरी. मी पाहतोय आणि ते माझं पाहणं आहे असं राहिलेलं नाहीये. मग काय झालं? ती आणि मी एक झालं. प्रभो असं स्वरूप आहे. आणि म्हणून मी तू पान जाऊ दे दुरी, मी तू पान जाऊ दे दुरी. याचा अर्थ आहे ही तुझी असणारी विवर्त असणारी जी प्रकृती आहे, ती प्रकृती आम्हाला एक होऊ देत नाही. तुकोबरे म्हणतात मी तू पान जाऊ दे दुरी, एकची गोंगाडी पांगरू हारी, एकची गोंगाडी पांगरू हारी, मी तू पान जाऊ दे दुरी, मी तू पान जाऊ दे दुरी. मी आणि तू हा जो प्रकृती भेद आहे, हा भेद नाही होऊ दे. एकदा पाहते वायूचे स्फुरण ठेले, उदकत व सहज सपाट झाले. तेथे कवन हे काय निमाले विचारी पा, तिथं कोण मेलं रे बाप्पा. आणि म्हणून सावता महाराज म्हणतात ना, प्रमाण झालं ना, अवघी विठाई माझी, अवघी विठाई. इथं भेद स्वीकारलेला आहे, माझी म्हणण्यामध्ये भेद स्वीकारलेला आहे. तुकोबराय म्हणतात एकच जीवमुरू बांधू हरी अभेद स्थिती त्यांनी स्वीकारलेली. इथे माऊली ज्ञानोबराय सांगतात की तुझं स्वरूप तर मात्र आहे तसंच आहे, पण अज्ञानाच्या पुढे मात्र जगताचा प्रती येतो. आणि जगत प्रतीतीला आल्यानंतर जगतातले सगळे व्यवहार त्याच्यावर परिणाम होतात. सुख दुःख, जन्म मरण, नरक स्वर्ग, ह्या सगळ्या गोष्टी त्याला परिणाम आहे. नुसतं जगत विश्वदाविषयी असं म्हणून चालत नाही. तर विश्वाचा परिणाम काय, त्या चोराचा परिणाम काय, लाकडावरती जो चोर प्रतीत यायला आला त्याचा परिणाम काय आहे, त्याप्रमाणे परमात्म्यावरती जे जगत स्वरूपाचा प्रती आलेला आहे त्याचा परिणाम आहे. परिणामामध्ये नसलेलं दुःख, नसलेलं जन्म मरण, नसलेली उपाधी, नसलेला संसार तो आम्हाला भोगावा लागतो. दुजन विनय एकला परब्रह्मची संकल्पना अनेकत्वाला पूर जायचा अशी गोष्ट झाली. आणि म्हणून आम्हाला तुमचं यथार्थ स्वरूप जे आहे ते पाहण्याची दृष्टी द्या. आता माझी दृष्टी दे. तर तुम्ही देवाला पाहण्यापेक्षा बरं का बाप्पा, देवाला पाहत बसू नका. तर त्या परमात्म्याला विनंती कर, प्रभू आता माझी दृष्टी दे. पांडुरंग माय बाबा, हा तुला मी शरण आलेले आहे ना, तर मग अति दृष्टी दे. काय दे की त्याच्यामध्ये मी आणि तू पण हा भेद राहू देऊ अशी दृष्टी दे. ह्या परमार्थामध्ये फक्त दृष्टी तयार करायची. काय करायची? दृष्टी तयार करायची. कृष्ण अंजन एक वेळा डोळा घातला आढळ, तिने दुःख दिले फिटले भ्रांतीचे पण. श्री गुरु निवृत्त राय मार्ग राहिला स्वजन बाप रुक्मा देव गुरु विठ्ठल दिनाचा दया. या युक्तीप्रमाणे जे तुमच्या आमच्या बुद्धिरूपी दृष्टीला जो भेद तयार होतो, आपल्या डोळ्याला भेद नाही होत तयार, बुद्धीमध्ये बुद्धी भेदाने जगताचा प्रती आहे.
बुद्धी जर यथार्थ स्वरूपावरती आरूढ होईल तर बुद्धी ब्रह्मरूप झाल्याशिवाय राहणार नाही आहे. ज्या वेळेला लाकडाला अग्नी लागतो, काय होतो? लाकडाला अग्नी लागतो, त्यावेळेला अग्नी लाकडाला जाळीतो का लाकूड अग्नी होतं? काय आहे? लाकूड अग्नी, लाकूडच अग्नी आहे, इंधनाची अग्नी अग्नी झाली. ही जी लाकूड आहे ना, ही अग्नीच आहे, याला लागलेलं नाही तोपर्यंत लाकूड आहे. तसं जोपर्यंत आपल्याला लागत नाही तोपर्यंत आपण देह आहे, तोपर्यंत जगत आहे. आपल्याला जर सिलकून दिलं, सिलकलं माहिती तुम्हाला, आपल्याला सिलकले गावी आपण तुटा घेत सोडतो, सिलकून दुसऱ्याला देतो आपण, आपल्याला धक्का लागून देतो. हे आपल्याला शिलकलं पाहिजे, म्हणजे आपल्याला लागलं पाहिजे. ज्ञान अग्नी हा आपल्याला लागला पाहिजे. आणि एकदा ज्ञान अग्नीने आपल्याला केलं की हळूहळू आपल्याला ज्ञानरूप अग्नी आपण तयार झाल्याशिवाय राहणार नाहीत. तिथे कुठलीही प्रकृती राहणार नाही. लाकूड ही त्या अग्नीची प्रकृती आहे. लाकूड काय आहे? कापूर ही त्या अग्नीची प्रकृती आहे. पांढरेपण हीच त्या गोडीची प्रकृती आहे. त्याप्रमाणे जगत ही परमात्म्याची प्रकृती आहे. लक्षामध्ये ही प्रकृती लटकी आहे आणि वास्तवता आहे. ही वास्तवता पाहण्याची दृष्टी आम्हाला दे, असं माझी ज्ञानोबरांचं मागणं आहे. प्रगट देव करीशी ते अवघी तू, जर तू प्रगट झाला तर इथे तू आणि मी हे दोन्ही भाषा राहत नाही. आपलं तुम्ही कधी पाण्यामध्ये शिवणं पाणी खेळले का? आम्ही काय करायचो, कोण जास्त बुडी घेतो असं करायचं, बुडायचं सगळ्यांनी बुडवलं की एखादं डोकं वर काढायचं आणि ती वर यायला लोक दिवसभर डोके काढा, सगळे वरच येतं खाली, शिव वर यायला ते वर. तशी आपली बुडाबुडी का खाली कवर पैसेदारी एकमेकाला. हे पाण्यात बघ ते मरत आहे, हे मरत आहे. दम धरून बुडालं तोवर याचा श्वास सांगू सुचतो की ते वर निस्ती असेल लपालपी का आपला देव आहे. होय, देव करा वाटतो का आपल्याला? शब्द घे वर याला, हे कसे कळलं ना आम्हाला हे. आणि मला समजेल तुम्हाला कसे झोप, अरे कसे झोप येते, एवढं मोठं गाभा सांभाळायचं सोपं आहे. हे ज्ञान झोपून देतं का? अरे 2 तोळं सोनं तुम्हाला झोपून द्या ना पटांगणात. पंढरपुरात गेलेले माणसं असे बोट दाबून झोपले का? अंगठी 2 तोळ्या करता रातभर जागत आहे पंढरपुरात. हे एवढं मोठं गबाळ कसं लपायचं राहणे आणि कसं झोपायचं? झोपच नाही आपल्याला. अरे हे झोपून कसं देणे? आणि झोपलं तरी काय झोपी ते काय म्हणतात, झोपीतच ही चालू. मला स्वप्न पडलं ना, पार कीर्तनाला उभा राहिलो, हा मगच आठवत नाही. मी जागा बघत होतो, झोपलेलं जागा नाही तर खेळत नीट येत नाही का खेळत दिसतो पाच झाले. असं का होतं कळत बी नाही लवकर. आणि एकाएकीच माणूस जागा झाला ना, फेटायला त्याची मोबाईल तिथंच माळा तिथं. अरे आपल्या झोपीत झाले खरं नाही. असं काय होतं, कधी कधी झोपेमध्येच ओळायची लिंक, पण जागा झाली त्यालाच राहत नाही. वळा सुद्धी लिंकच सारखेला आहे. आता ही लागली लिंक आहे ना, ते झोपल्या की लिंक चालू आहे. तुम्ही फक्त डोळे दाखवा, लिंक चालू. तुम्हाला ते झोपलं पण आम्ही झोपीत हीच चालू. जागृती सुसुप्ती स्वप्न तिन्ही अवस्था होय भजन ऐशी अखंड अनुसंधान बीजबोधी पूर्ण ठसावले आम्ही. तुम्हाला सांगतो, मी नसल्यावर श्री हरी
मला नगरला ॲडमिट केलं आणि डॉक्टरची भूल झाली, ऑपरेशनला सोडले आणि म्हणतात प्रवचन चालू झालं. बरोबर, जवळचे माणसाने हांबाडा पावला. सगळे माणसं मोठ्याने आरडत होते, जेवढे जवळ होते ऑपरेशनच्या थिएटरमध्ये तेवढे आरडत होते. मला तर काही मिळत नाही. डॉक्टर येड झालं, ती भूल देणारं येड झालं. ही जागा म्हणावं का भुली म्हणावं का काय नेमकं चालेल. आणि ती नीटनेटकं झाल्यावर सुधीर राहिल्याच्या नंतर डॉक्टरनी बिल घेतलं नाही, त्या बुलीवालीनी बिल घेतलं नाही, कोणीच बिल घेतलं नाही. का यांचं काय बिल घेता? हे जर भुलीतच ब्रह्मज्ञान सांगत आहे, ते जागा असल्यावर काय करतात. आणि मग जागा झाल्यावर ते डॉक्टर माझ्यापाशी यायचं मला सांगायला, एवढा मोठा खड्डा आहे. मी त्याला 2.5 तास सांगायचो. किती? आणि मी म्हणते डॉक्टर तुम्ही कशाला आलते? ती बोलतो तुम्हाला सांगायला आलतो, बोलू नका. मी मेल्यावर सांगू नका, तू सांगतो मला बोलू नका. म्हणजे मला सांगायला येतं तुम्ही तुमच्या तोंडात वात आहे, तुम्ही बोलायचं नाही असं सांगायला ते माझ्याकडे आलेलं. आणि ते उभा मी झोपल्या त्याला ब्रह्मज्ञान सांगायचो. आणि त्याचं पुढची चक्कर राहिली, तो राऊंड राहिला, पेशंट तिथंच 2.5 तास माझ्यापाशी. आणि मी म्हणायचो डॉक्टर तुम्ही कशाला आलते माझ्याकडे? ते म्हणजे तुम्हाला सांगायला आलतो, बोलू नका. मग तू केव्हा सांगू तुम्हाला बोलू नका? 2.5 तास ऐकतो. तर आमची ताकदच नाही सांगायची. आणि दुसऱ्या दिवशी आपण झाल्यानं वाकोडीला कीर्तन, मी डॉक्टर आपल्याला वाकोडी कीर्तन जातो. हो, मग कसं आपल्या गाडीत सलाईन टाकू, गाडीत सलाईन टाकलं, मी पेशी सलाईन टाकून ते गाडी टाकलं. तिथं गेलो मला वाकोडी जरा कीर्तन सुरू जरा बघला गाव बाबा तर नाचत आणि तिथे टाकी कुठले तर मस्त दवाखाना पिटू देते. तुला काय हाताल बिकर आहे का? तू डॉक्टर आहेत का? कोणी तू पेशंटला जाधव डॉक्टर पुरत देते ती शर्ट आहे मला तिथं मला कसं करून माझं कीर्तन सुटलं. तिथं ॲडमिट केलं तेव्हा काय तुम्ही मरायची परी आली. तुम्हाला काय कळत काही डोळ्यात तुमच्या तोंडाचं ऑपरेशन झाले, तुम्ही कोणाला मोठे मोठे आणि उड्या मारताय तुम्ही. आणि मला नंतर कळालं मी डॉक्टर तुम्ही पेशंट. मी फार बुरळ पडलं मला डॉक्टर सगळं पेशंट इथे सगळं राडा येतं. म्हणजे हेच आमच्या पार भारताचं वय होय. डॉक्टर सलाईन घेऊन तिथले माणसं बनले म्हणजे डॉक्टर ही अध्यात्माची ताकद ते बाप्पा. हो काय सांगू तुम्हाला, मला एवढा आनंद झाला की अरे भुलीमध्ये जर ब्रह्मज्ञान चाललं असलं तर माझं काम झालं. त्यावेळेला मी निर्णय केला माझं काम संपलं, आता मजा मारायची परमार्थाची. कारण स्थितीवर नसताना देखील जर ब्रह्मज्ञान तो मुखावत स्रोत आहे, याचा अर्थ आहे माझ्या माऊलीची, माझ्या परमात्म्याची एवढी दया आहे माझ्यावरती, माझ्या श्रीगुरूंनी केलेली कृपा आहे आणि त्याचं हे फल आहे. आणि तिथून पुढे मी इतका बिनफिक्र झालो. तर गंमत असते बाप्पा, तुमच्या नसामध्ये हे ब्रह्मज्ञान ज्या वेळेला मुरेल त्यावेळी तुमचं शरीरच ब्रह्मरूप स्थिती प्राप्त होईल तुमच्या ठिकाणी. तुम्हाला सांगतो मी तुमच्यासमोर सकाळपासून बसलेलो आहे, बरोबर. तुम्हाला मी आता कोचंबलेलो, आळसलेलो, जांभळे आलेली पाहिजे का बरं? त्याचं कारण आहे ते नसात मोडले. किती पेंगून गेलेला नाग असला असं फळा काढतो का? जाते नागाई, जाते ब्रह्मज्ञानाची. ते फणा काढल्याशिवाय राहणारच नाही. काही होते फणाच काढल्याशिवाय राहणार नाही. की माझं मी तुम्हाला सांगत नाही,
एवढं अट्टहास जे चाललेलं आहे त्याचं एकमेव कारण आहे तुमच्या सगळ्यामध्ये ही स्थिती प्राप्त झाली. हे तुमच्यामध्ये प्राप्त झाली पाहिजे अशी मी त्या रुक्मिणी प्राणसंजीवन परमात्म्यापाशी माऊली ज्ञानोपरायापाशी त्या श्रीगुरूपाशी मी विनंती करून सांगू शकतो की जे जे माझ्या सान्निध्यात आले त्यांना सगळ्यांना या ब्रह्मज्ञानाची संगती लागू दे. त्या ब्रह्मस्वरूपावर हे आरूढ होते. आज ना उद्या यांची मुक्त स्थितीचं त्यांना यथार्थ ज्ञान होऊ दे. याच्यासाठी हा समूह आहे. एका 4-4, 5-5 फोन केले, कोणाला केले असतील, कोणाला नसतील केले. त्याचं एकमेव कारण आहे हे अध्यात्म कळून घ्यावं, हे अध्यात्म समजावं. आपण आजलाच बोनस आहे आपल्याला. उद्या खरी गुरुपौर्णिमा आहे, पण खरे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत की आजही आपण दिवसभर चिंतनामध्ये आहोत, याच नादामध्ये आपण आहोत. हे परम भाग्य. आता उद्यासुद्धा भाग्य नाही असं नाही, परंतु सगळ्याच्या भाग्यामध्ये ह्या गोष्टी नाही. हे अगोदरच्या दिवशी जायचं आहे हे सगळ्याच्या भाग्यामध्ये. आणि तुम्ही फक्त अगोदरचे त्याच्या आदल्या दिवशी यायचा प्रयत्न करता. ठीक गोष्ट आहे. मला वाटत होतं तुम्ही बसावं, मामाने कोणतरी बसावं. तुम्ही बोलकीच माणसं म्हणजे बोलणारेच येतात त्या वाजल्या. पण काय आहे, तुम्हाला पण आहे काय, तुमचं पण सुतक आहे. आणि तुम्ही समोर असल्यावर मला सुद्धा सांगायचं खूप खूप आनंद वाटतो. वेगवेगळे पैलू निघतात, वेगवेगळे दृष्टांत सिद्धांत निघतात. मला या भूतलावरती कोट्यवधी लोक आहेत, पण मी भाग्य समजतो सगळ्या. काय समजत असेल लोक नाही का जगामध्ये, पण एवढ्या शेवटच्या स्टेपचं श्रवण हे कोणाच्याही कानाचं भाग्य नाही. या लक्षामध्ये तिथली तिथे येते. अहो हे कळतच नाही कोणाला. ह्या वया कोणी घातल्यात का प्रवचनाला? तरी कीर्तनाचे नाचे नाशिले व्यवसाय पाहिजे, नामच नाही बापाचे. पत्रम पुष्पम फलम तो मेळवता प्रेम. याच्याशिवाय कीर्तन आल्यानं संसार उठावं हे सारखे आली वळणार. अरे काय ठरलेलं वय. प्रवचनात बसताना काही माणसं ग्रंथ उघडीत नाही. चालतात पत्रम पुष्पम फलम तो मे बघता लावा बोका पान कोणी खाल्लं, भाजीचं पान कोणी राहिलं, पत्र पुष्प हातीचं फळाचं दृष्टांत. एका कीर्तनात प्रवचनात हातीचं द्यायचं. एका दृष्टांत ते द्रौपदीच्या भाजीचं पान सांगायचं. सगळा अध्याय सांगायचं. लोक कोणता तो सगळा थाळी घासून ठेवलेला सगळा अध्याय दुरासोशी जोवर झालं प्रवचन. पत्रम पुष्प फलम हे सगळं. पाणी कोणाला दिलं, काय कोणाला दिलं, गाढवाला पाणी पाहिजे ना, नाथाचं सांगायचं. झालं ते आईशे भोत जोडते निवले महाराज त्याची भजने भोगासाठी नवले महाराज माझ्या आम्ही होतो पंढरीच्या दर्शनाच्या बारीला. आणि आमच्या मागं कोकणातले माणसं रेल्वेतल्या डब्यातले भजनी म्हणतात. आणि त्यांचं भजन सुरू झालं. चांगलं भजन म्हणत होते बिचारे, सगळे आवडीत होते. टमकी वाजून सगळं करत होते. त्याच्यात नाचायची, उड्या मारायची. पण एक पठ्य काय म्हणला, तुम्ही कोणता आहे बघ मला, मी भावाचा सांगतो. बरं का असं म्हणजे मी जरा वळा मागायला म्हणून केलं. तोंडा जसा येईल तसा मी पण आणखी तोंडी मी सांगतो पण जसा येईल हा म्हणला तो. तो जर म्हणला का मी सांगतो तर मी म्हणलं मग मी अभंग म्हणतो. आपण बोलतो ना. मला म्हणायचंच होतं अभंग. रक्त शेत पित चित्रमय अंजन सुरेश तिने अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली कल्पनाने मारी भेदाभेद न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म तसा. पण सांगा त्या दिवशी असं म्हणला. पण ते मला जसा येईल तसा म्हणलं की मग आपलं जाऊ मग तुला थोडी त्या पोरके दिवशी एकादशीच्या आपल्या पंधरवडीच्या मळू माळीच्या कारट्या पहिल्यांदा ऐकलं. हां खरंच डोक्यावर अरे विठ्या, हे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. कारट्या म्हणजे एवढं बापतोय, बापाचं नाव सांगता येत नाही. ज्याला बापाचा तपास नाही त्याला कारट्या नाही, त्याला बापच नाही.
तू सगळ्यात सांग बाप बाप आहे. आणि ते कोणाचं लेकरू पण नाही मग मूळ मायाच्या काटे जनीची शिवाय आहेत. आणि हे विधी वेदी. ते वेदन ते वेदाला काय बोलतात बोंबलं ते आणि हे मूळ मायाच्या कार्ट्या एका तरी सांगितलं होतं का हो मूळ मायेच्या कार्ट्या म्हणजे तुला आहेपणाची सिद्धी माये कोण लागलेली खूप, खूप. नाही तुझं आहे नाही कोण काहीच नाही म्हणजे मूळ मायेच्या कार्ट्या तू आहे पण सिद्ध झाला तुझी आहे माया आहे पण तुला बाप नाही आणि बापाचा तपास बी नाही तरी त्याला बाप आहे का म्हणून शब्द कार्टे कार्टे कार्ट कोण आणि नंदाचं कार्ट लय बाई चोरट असे प्रमाणे आहे का आता कसं काय कार्ट नंदाचं कार्ट हा अरे नंदाच आहे का आरोप आहे का नाही नंदाचं नंद नंदाच आहे का ती वसुदेवाचं आहे का नंदाच आहे म्हणून मी काढले सांग बरं म्हणतो आम्ही सांगायचं ना कोणाला ती गवळण म्हणतील ना त्याला सांगायचं काय गंमत असते त्या सगळ्या गमती आहे त्याच्यामध्ये एक 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 गोष्ट काय काय सांगत राहावं अशी गंमत आहे पाहुण्याचा सगळ्याचा परिचय करून देत बसण्यापेक्षा एका माणसाचा परिचय पक्का करून घेतला की सगळ्या माणसाचा परिचय होतच असतो एकदा श्री गुरुशी लग्न लागलं की सगळं शास्त्र असो नाही तर पुराण असो नाही तर वेद असो सगळ्याची गंमत सुटत असते त्याची शंका राहत नसते ठीक गोष्टी आता सोडतो तुम्हाला थोड्या सोडतो म्हणून यांना सोडा म्हणता येणार रमलो आपण माझ्या मजेने विनाकारण तुमची वेळ घेतली म्हणून माफ मागतो सेवेला पूर्ण कुंडली कोरला आहे पण